नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। एक नवरा, दोन पत्नी आणि एक चिमुकला जीव। एका छोट्याशा वादातून सुरू झालेलं भांडण थेट हत्या आणि थरारात परिवर्तित झालं। अकोला शहरातल्या एका घरात शनिवारी दुपारी जेवणाच्या टेबलावर जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। अकोल्यात रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिद्धार्थनगर भागात राहणारा सूरज उर्फ गोट्या गणवीर, वय अंदाजे 30-32, व्यवसाय केटरिंग। सामान्य वाटणाऱ्या सूरजच्या आयुष्यात एक दिवस असा उजाडला की त्यानं स्वतःच्या हातांनी आपल्या संसाराचा अंत केला, आणि तोही अत्यंत निर्दयीपणे। सूरजचं पहिलं लग्न मोडलं, घटस्फोट झाला। नंतर त्याने दुसऱ्यांदा लग्न केलं अश्विनीशी। तीही एक घटस्फोटित होती। तिच्यासोबत तिची 3 वर्षाची मुलगी आरोही होती। दोघांनी नव्यानं संसार थाटला, पण हे सुख फार काळ टिकलं नाही, कारण पहिल्या पत्नीची मुलं पुन्हा पुन्हा घरी येऊ लागली होती। अश्विनीला हे पटत नव्हतं। रोज रोज त्या मुलांना पाहून तिचं मन चिडायचं। सूरजवर आरोप व्हायचे। दोघांमध्ये तणाव वाढत होता। घरात दररोज भांडण, एकमेकांवर संशय, एकमेकांना टोमणे, आणि यातून तयार झालं एक निर्दयी नवऱ्याचं काळीज। शनिवारी दुपारी सूरज घरी आला। साधा दिवस वाटणाऱ्या त्या दुपारी भाजीपोळी समोर ठेवून अश्विनीने पुन्हा वाद सुरू केला। बोलाबोलीत तो वाद विकोपाला गेला। सूरज चिडला। मनात कितीतरी दिवसांपासून साठून ठेवलेला राग, जळफळाट आणि असहाय्यता याचा एकाच क्षणात उद्रेक झाला। सूरजने डोळ्यासमोर दिसत असलेली बायको आणि अश्विनी हिला पकडलं, ओढणी उचलली आणि एका क्षणात गळा आवळून तिचा श्वास थांबवला। बघता बघता ती बेशुद्ध पडली आणि अखेर ती निशब्द झाली, कायमची। पण त्याने एवढ्यावरच थांबायचं नाही असं ठरवलं होतं। त्याच वेळेस जवळच खेळत असलेली चिमुकली आरोही, फक्त 3 वर्षाची, तिच्याकडे बघूनही त्याचं मन वितळलं नाही। तिच्याही गळ्यावर त्याचे तेच निर्दयी हात गेले आणि त्या चिमुकलीचा जीव सुद्धा शांत झाला। खरं तर सूरजचं राक्षसी मन इथंही थांबायला तयार नव्हतं। जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा उघड झालं की त्याने आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलालाही संपवायचं ठरवलं होतं। तो तिच्या घरी गेला होता, पण नशीब की तिथे तिचे आजी आजोबा होते। त्यांनी वेळेत त्याला अडवलं, नाहीतर अजून एक निष्पाप जीव हिरावला गेला असता। या घटनेमुळं अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे। सूरजला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, मात्र त्याला पाहून अश्विनीचे नातेवाईक संतप्त होत आहेत। पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर संतापलेल्या जमावानं त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला, पण एक प्रश्न अजूनही सर्वांच्या मनात घर करून बसलाय। एवढी निर्दयता एका सामान्य माणसात कुठून येते? फक्त काही वाद आणि काही गैरसमज, थोडा युगो, आणि एका क्षणात 3 आयुष्य उद्ध्वस्त। आज त्या घरात जेवणाचं ताट अजूनही तसंच पडून आहे, पण त्याच ताटात आता असं एक दुःख आहे जे संपूर्ण अकोल्याला हादरवतंय आणि एक शिकवण देतंय की क्षणभराचा राग, क्षणभराची चूक आयुष्यभराचा पश्चाताप ठरू शकतो। तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल, हळहळ तुम्हाला या विषयावर वाटत असेल तर शेअर नक्की करा, आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।